आता एक महत्त्वाची बातमी बघूया। उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि अधिवेशनाच्या आधीच विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। राज्यात सध्या विरोधी पक्षनेता नाही, सरकारकडे पाशवी बहुमत आहे, त्यात जोरावरती वाटेल ते करायचं असं चालू आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिलेलं आहे आणि सरकारचे सर्व मंत्री त्यांच्या खात्याचे कंत्राटदार झाले असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे। तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम होता, यावर सुद्धा विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, रोजगार अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय। दरम्यान विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार आहेत आपण एकदा नजर टाकूया। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो विरोधी पक्षनेते पद। यावरून विरोधक जे आहेत ते सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विरोधकांना न मिळणारा निधी। यावरून सुद्धा अनेक बातम्या आपण बघितल्या होत्या। या मुद्द्यावरून सुद्धा विरोधक घेरण्याच्या तयारीत आहेत। तर लाडक्या बहिणींची सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न विरोधक मांडण्याची शक्यता आहे। यानंतर मविया काळामध्ये बंद पडलेल्या योजनांसंदर्भात सुद्धा सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांची दिसते। यानंतर शेतकरी कर्जमाफी आणि आत्महत्या हे प्रकरण हे सुद्धा विरोधक उचलून धरतील आणि सरकारला घेरण्याची तयारी त्यांनी केलेली आहे। यानंतर पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुद्धा विरोधक प्रश्न उपस्थित करतील, सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। यानंतर सध्या गाजणारा मुद्दा म्हणजे तपोवनातील वृक्षतोड। यामुळे सुद्धा विरोधक चांगलेच आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर देशमुख सूर्यवंशी हत्या प्रकरण सुद्धा गाजण्याची शक्यता आहे। यानंतर सातारा डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण सुद्धा विरोधक जे आहेत ते सरकारला या मुद्द्यावरून घेरू शकतात। तसंच निवडणूक यादीतील गोंधळ हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा या अधिवेशनात ठरू शकतो। आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे ह्यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्या बरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे। परंतु आम्हाला तो समज नाही, तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत। त्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे। आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे। परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये। सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहे, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे। आज दोन उपमुख्यमंत्री आहेत। घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही। जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही। परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं नाही। भ्रष्टाचाराची तर मालिकच आहे। 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊट सगळ्या कंत्राटदारांना दिली। महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत। त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत। आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे। लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका